सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारताचे राष्ट्रीय गीत कोणत्या भाषेत आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हिंदी, ऑप्शन बी संस्कृत, ऑप्शन सी बंगाली, ऑप्शन डी मराठी। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा। उत्तर भारताचे राष्ट्रीय गीत बंगाली भाषेत आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, भारताचे राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कोकिळा, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी गरुड, ऑप्शन डी पोपट। उत्तर भारताचे राष्ट्रीय पक्षी मोर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, पृथ्वीभोवती सूर्य फिरण्यासाठी किती दिवस लागतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 365 दिवस, ऑप्शन बी 366 दिवस, ऑप्शन सी 364 दिवस, ऑप्शन डी 370 दिवस। याचं उत्तर पृथ्वीभोवती सूर्य फिरण्यासाठी 365 दिवस लागतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या राज्यात सूर्य मंदिर आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी बिहार। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब ही नक्की करून घ्या। याचं उत्तर ओडिशा राज्यात सूर्य मंदिर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, भारतीय राष्ट्रध्वजामध्ये केशरी रंग कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए समृद्धी, ऑप्शन बी शांती, ऑप्शन सी धैर्य, ऑप्शन डी एकाग्रता। उत्तर भारतीय राष्ट्रध्वजामध्ये केशरी रंग धैर्य गोष्टीचे प्रतीक आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, सूर्यकिरणामध्ये कोणत्या रंगाचे प्रमाण जास्त असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए निळा, ऑप्शन बी पांढरा, ऑप्शन सी हिरवा, ऑप्शन डी पिवळा। उत्तर सूर्यकिरणामध्ये पिवळ्या रंगाचे प्रमाण जास्त असते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, भारतीय संविधानाची रचना कोणत्या वर्षी पूर्ण झाली? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1947, ऑप्शन बी 1948, ऑप्शन सी 1949, ऑप्शन डी 1950। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा। उत्तर भारतीय संविधानाची रचना 1949 वर्षी पूर्ण झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, ताजमहाल कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी मुंबई। उत्तर ताजमहाल आग्रा शहरात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी गुरु, ऑप्शन डी शुक्र। उत्तर सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, भारतीय संविधानात एकूण किती कलम आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 448, ऑप्शन बी 395, ऑप्शन सी 450, ऑप्शन डी 299। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये नक्की टाइप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब ही नक्की करून घ्या। उत्तर भारतीय संविधानात एकूण 448 कलम आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, कोणते खनिजे दुधीय पदार्थामध्ये आढळते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लोह, ऑप्शन बी कॅल्शियम, ऑप्शन सी मॅग्नेशियम, ऑप्शन डी वरील नाही। तर कॅल्शियम खनिजे दुधीय पदार्थात आढळतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, विजेचे एकक कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मीटर, ऑप्शन बी वोल्ट, ऑप्शन सी कॅलरी, ऑप्शन डी वरील एक।
तर विजेचे एकक वेल्ट ह्याच्यात आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए थरा वाळवंट, ऑप्शन बी सहारा वाळवंट, ऑप्शन सी गोबी वाळवंट, ऑप्शन डी शहीद वाळवंट. तर भारतातील सर्वात मोठे वाळवंट थारा वाळवंट आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे, सराट्याची भाजी खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पोटदुखी, ऑप्शन बी पचनशक्ती, ऑप्शन सी हार्ट अटॅक, ऑप्शन डी मूळव्याध. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. त्याचं उत्तर सराट्याची भाजी खाल्ल्यास पचनशक्ती आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, दक्षिण ध्रुवावर शोध घेणारा पहिला भारतीय कोण होता? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रामनाथ ठाकूर, ऑप्शन बी माधव नाईक, ऑप्शन सी कृष्णा पाटील, ऑप्शन डी जीवन सिंग. तर जो उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.